खोपोली नगरपालिका निवडणुकीत कधी नव्हे ते इतिहासात प्रथमच शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले। या निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मंगळवारी छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहात झालेल्या विजयी मेळाव्यात करण्यात आला। या मेळाव्याला शिवसेना सचिव तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर उपस्थित होते। ज्यांनी सेनेला मतदान केले त्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी सेनेला मते दिली नसली तरी त्यांचेही आभार मानतो। पुढल्या वेळेस आपण असे काम करू की हे मतदार शिवसेनेलाच मतदान करतील, असे बांदेकर यावेळी म्हणाले। खूप छान विश्वास दाखवला त्या खोपोलीच्या तमाम नागरिकांना, त्या मतदारांना ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार तर मानूयाच, पण काही कारणाने का असेना त्यांचं बोट हे धनुष्यबाणाकडे गेलं नसेल, त्यांना सुद्धा भविष्यात आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून पश्चाताप होईल असं काम आपण करूया। भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असू द्या, मग सहकारी तत्वावरची असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषदा असू द्या, अगदी छोट्यात छोटी कुठली निवडणूक असेल, सोसायटीची निवडणूक असली तरी सुद्धा त्याच्यात आपण 100% भगवा फडकवण्यासाठी सज्ज होऊया। मुंबईत जसे करून दाखवले तसे खोपोलीतही आपण करून दाखवू, असा शब्द यावेळी आदेश बांदेकरांनी खोपोलीकरांना दिला। सगळे व्यवस्थित तिथे स्थानापन्न व्हा, त्यानंतर खोपोलीत आपण वेळात वेळ काढून आपण करून दाखवूया। मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव साहेबांनी करून दाखवलं असं जेव्हा आपण म्हणतो, खोपोलीत सुद्धा आपण करून दाखवूया। आणि मामा तुम्ही म्हणालात की विकासासाठी निधीची गरज आहे, निधी येईल तेव्हा येईल, निधी कसा आणायचा त्यासाठी कुठे जायचं तिथे जाऊ, तुमच्या सोबत मित्र असेलच, पण निधी नसताना सुद्धा खोपोली सुंदर होऊ शकतं, हा एक वेगळा पायंडा आपण पाडून दाखवूया। आपण सगळे सोबत राहूया। शिवसेनेच्या शिस्तीप्रमाणे स्वीकृत नगरसेवक कोण असेल हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील, असे सुतोवाच त्यांनी यावेळी केले आणि आपापसात चर्चा न करता आदेशाची वाट बघा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। आपल्या पक्षाची एक शिस्त आहे, ती शिस्त प्रत्येकाने पाळलीच पाहिजे आणि ती शिस्त अशी आहे की उद्या आपापसात तुमच्या चर्चा होऊ शकतात की आता कॉपचं नगरसेवक कोणाला मिळणार, कॉपचं कोण बनणार, अमुक करणार, आपल्याला माहित नाही। 26 उमेदवार अनुक्रमे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ती नावं लिहून संपर्क प्रमुख या नात्याने मी शिवसेनेच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे देणार। त्यांची एक स्वतंत्र पक्षाची यंत्रणा, त्यांच्याकडनं जी नावं टिक होऊन येतील थेट मातोश्रीवरून, तेच शिवसैनिक जाहीर केले। यावेळी खोपोली नगरपालिकेवर निवडून आलेल्या सर्व 10 नगरसेवकांचा आदेश बांदेकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर जे उमेदवार थोड्याफार मतांनी पराभूत झाले अशा उमेदवारांचाही त्यांनी यथोचित सत्कार केला। या मेळाव्यात जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई ठाकरे, जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे, आत्माराम पाटील, तालुका प्रमुख उमेश गावंड, महिला आघाडी तालुका संघटक मनीषा मालसुरे आदी मान्यवर उपस्थित होते। संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव, खोपोली।